आपल्या कोल्हापूरमध्ये फुटबॉलचं प्रेम आणि फुटबॉलचं खेळणारी लोक ही कमी नाहीत. कारण की कोल्हापूर म्हटले की फुटबॉलचा विषय नेहमी चर्चेत असतो. आताच आपल्या पाठीमागे आपण बघू शकताय की CR7 म्हणजेच क्रिस्टियानो रोनाल्डोची गाडी जी आहे ती एकंदरीत रंगवण्यात आलेली आहे. त्यावर CR7 असं लिहिण्यात आलेलं आहे. त्याचं चित्र सुद्धा इथं रंगवण्यात आलेलं आहे. एकंदरीत ह्या मागची काय भावना आहे किंवा त्यांच्या प्रती असलेलं प्रेम हे आपण जाणून घेणार आहोत जाफर बाबा यांच्याकडून. नेमकी गाडी कुठून ही अशी तयार करण्यात आलेली आहे आणि रोनाल्डोच्या प्रती तुमच्याबद्दल असणारं प्रेम काय आहे नेमकं सांगा. ऍक्च्युली मी बी एक अंडर 17 मध्ये फुटबॉलच खेळत होतो. जेव्हा मग महाराष्ट्र टीम मध्ये जेव्हा माझं सिलेक्शन झालं त्यावेळे कारणास्तव काय तर म्हणजे घरगुती कारणामुळं ते बूट बीट म्हणा त्यावेळेला वेगळं एक चित्र होतं की ते आपल्याला नाही जमायचं. ते वडील बी आमच्या मागं साथ दिलीच असं नाही. त्यानंतर आम्ही त्यातनं संन्यास घेतला. मग एक फुटबॉलचा आवड आणि आदर हे ह्या क्रिस्टियानो रोनाल्डोनंच आणला का की तो जो गरिबीतनं आलाय त्याचा मी आदर्श म्हणजे फॅन आहे. त्याचा फॅन क्लब आहे CR7 फॅन क्लब. जसं की आम्ही बिंदू चौकात आम्ही एक बोर्ड उभारण्याचा हे केलेला आहे. असं आम्ही करत आहे. पहिलं वर्ष लास्ट वर्ष आहे त्याचं. सगळ्यात महत्त्वाचं की त्या फुटबॉलातनं तो संन्यास घेणार आणि त्याच्या मागचं कारण मोठा की तो गरिबीतनं काय काय कष्ट करून तो आला इथं पतर आणि जगाला त्यानं एक इतिहास रचलाय त्या माणसानं. नेमकं ही गाडी कुठनं तुम्ही अशी केल्या काय? ही मी खास केरळला माझी सासरवाडी बी आणि आमच्या आई वडिलांचं गाव बी. तिकडं सुट्टीच्या निमित्तानं ईदला बी गेलो. तेव्हा येताना तिकडला एक उत्सव बघितला फुटबॉलचा. एक एवढा आनंद कोल्हापूर नंतर एक केरळला जे मिळालं बघण्यात ते लई मला एक मी म्हटलं कोल्हापुरात बी आपण ते सिस्टम राबवायचं. नेमका किती खर्च झालाय या गाडी पेंट संपूर्ण कलर करेपर्यंत? त्या सुट्टीला गेलेलो त्यावेळेला पोरांनी बी मागं लागलीत बाबा क्रिस्टियानोचं करायचं आणि माझी बी आवड तीच म्हणताना मी म्हटलं चला करूया. रोनाल्डोचं शेवटचं वर्ष आहे आता ही फुटबॉल मधलं काय नेमका भावना येणार आणि तो एक इतिहास रचणारा प्लेअर असा आमच्या 40 वर्षाच्या आईचं माझं वय 40 वर्षामध्ये मी नाही बघितला. एवढ्या गरिबीतनं आलेला एक सामान्य घरातला मुलगा एवढ्या मोठं एक स्वप्न घेऊन चालला आणि त्या स्वप्नापत्र पोहोचला तो सक्सेसफुल क्रिस्टियानो रोनाल्डो. नक्कीच आपण बघू शकताय की कोल्हापूरकरांचं फुटबॉल प्रती असणारं प्रेम त्याचबरोबर खेळाडूंच्या संदर्भात असणारं त्यांचं प्रेम हे नक्कीच अपार आहे आणि त्यांच्या भावना सुद्धा तेवढ्या सकारात्मक प्रतिने देतात. क्रिस्टियानो रोनाल्डो याचं ह्या वर्षी शेवटचं वर्ष असं म्हणलं जातंय. त्या निमित्तानं माझ्या पाठीमागील गाडी पेंट करण्यात आलेली आहे आणि ही गाडी केरळवरून आणण्यात आलेली आहे. एकंदरीत या फुटबॉल बद्दल तुम्हाला काय वाटतंय आणि कोल्हापूरकर तुमची काय भावना आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कॅमेरा पर्सन परवेज मुल्ला सोबत मी साजिद तुर्जादे, तरुण भारत, कोल्हापूर.